पावले घातल्या आनंद प्रमोदला. ते सुद्धा लहानच होते, खूप लहान होते. त्यांच्याबद्दल सुद्धा काही वाटत नाही, आपल्या लेकरासारखंच वाटत. त्यांना सुद्धा काही झालं तर धस्कन होते. त्या दिवशी भाऊजीला मग गांधी माझ्या अंगाचं पाणी पाणी झाला. कोणालाच काही होऊ वाटत नाही. आजपास ते देवानं हाताला धरून बोटाला धरून आणलं. एक फक्त धक्का दिला आम्हाला देवानं न कळत. बस बाकी सगळ्याला बोटाला धरून आणलं. वाटते आजपास करू आमचे देर भावे सगळे भरून आहे, घर चांगलं आहे बाबा असं वाटतं. मधाने ते कधी जाणारच, त्यांच्या मागे आमचा नंबर आहेच. पण ओमचा एक धक्का बसला बस. थोडक्यात म्हणायला गेलं तर तुमचं आयुष्य तुम्ही जसं विचार केला होता त्यानुसार व्यवस्थित तुला व्यवस्थिशीर वाढलं, लहानपणापासून प्रेमानं वाढलं, आपलं लेकरू म्हणून खाऊ घातलं. असं हे जावंच आहे आणि याला कशाला खाऊ घालायचं असं काहीच नाही. तुझ्याबद्दल खूप जीव तुटतोय नातवंडासारखाच, आणि ते नातवंडाबद्दल आहेच. तुझा कधीच राग आला नाही, तुला कधी राग येत नाही. तुमचं 50 वर्षाचं बुक नातं कसं म्हणजे समजा टिकवून विश्वास कसा ठेवला एकमेकांवर. आता समजा आमच्या जनरेशनला तुम्हाला काही मंत्र द्यायचा नातं टिकवायचं. आजच्या काळामध्ये डिवोर्सचा रेट वाढलेला आहे, घटस्फोट जास्त वाढला, पण तरी तुम्ही या काळामध्ये असून पण आज जवळपास 50 वर्ष पूर्ण करणं म्हणजे हे जोक नाही. तर तुम्ही कसं एकमेकाला सांभाळून घेतलंच. मी सगळ्यांनाच सांभाळून घेतलं. नवऱ्यालाच नाही, सासू सासऱ्याला, डेरायला, भाव्याला सगळ्याला सांभाळून घेतलं. सून सुद्धा बाई वय राहिली वय राय, पण तिला सुद्धा सांभाळून घेतलं. वाटलं मा आमचे भांडणं होते, लेकरू माझं काही खाईल पेईल उगं काही जीव देऊ देईल म्हणून मी माझे 4 डबे घेऊन इकडं खाली आले. मी निघाले असं नाहीये, कारण की यांच्या जीवाचं काय होतं त्याच्यामुळं. नाहीतर मी म्हणते कोणत्या एक लेकरातून मेलीला बरे पण बरं असं म्हणते. अशी कोणत्या गोष्टीसाठी तू दादाला धन्यवाद म्हणशील? सगळं सांभाळून घेतलं आजपासून. सगळं जे म्हणलं ते आणून दिलं. काम पण कोणते काम सगळं लगेच सांगितली पटकन करून करतो. घरातले नाही, बाहेरचे. घरातलं एकही काम नाही सांगितलं. असं झाडून घ्या म्हणून कधी सांगितलं नाही. आणि माफी मागायची तर का मागशील दादाची? माफी आता त्यांची चांगली सवय एकदम भोळे येतं, सांभाळून गेलं. धन्यवाद झालं. अशी समजा आता बाबा माफी कशासाठी? एकंदर आमचा असा प्रवास झाला. तुम्ही मोठील कोणत्या गोष्टीसाठी धन्यवाद म्हणता? तिनं मला साथ दिली म्हणून तिने मी तिच्या आणि साथ दिली म्हणून काय म्हणून मागू? धन्यवाद म्हणजे आम्ही केले. धन्यवाद मध्ये माफी नाही, माफी मागायची कोणत्या गोष्टीसाठी मागू? तिनं मला जन्मावर साथ दिली, अशीच पुढे साथ द्यावी. तर तुम्ही विनंती साथ झाल्या, तुम्ही माफी म्हणायचं, सॉरी म्हणायचं काय तिचं कधी मन दुखवलेलं असं नाही दुखवलं का नाही?